ईडी नंतर आता सीबीआयनं अनिल अंबानींच्या ठिकाणांवर छापेमारी केली आहे। सीबीआयनं अनिल अंबानींच्या 6 ठिकाणांवरती छापे टाकलेले आहेत। याआधी ईडीनं देखील अनेक ठिकाणी छापेमारी केलेली होती। अनिल अंबानी यांना समन्स देखील बजावलेलं होतं आणि आता सीबीआयनं अनिल अंबानींच्या 6 ठिकाणांवरती छापे टाकलेले आहेत। सीबीआयची दिल्लीची टीम मुंबईमध्ये दाखल झालेली आहे आणि ही छापेमारी सध्या केली जाते। अनिल अंबानींशी संबंधित 6 ठिकाणांवरती सीबीआयनं छापा टाकलेला आहे। सूरज ओझा आपल्याला अधिक अपडेट देतील। सूरज, या सगळ्या प्रकरणामध्ये सीबीआयची एंट्री नेमकी का झाली आहे? नक्की सीबीआय ह्याच्या आधी जे ईडीने छापेमारी केली होती त्याचा आधारही देखील सीबीआयचे दाखल केलेले FIR होते। सीबीआयने 2 गुन्हे दाखल केले होते ज्याच्या आधारावर ईडीने तपास सुरू केला होता आणि मनी लॉन्ड्रिंग अँगलने त्यांनी तपास सुरू केला आणि त्यावेळी त्यांनी छापेमारी केली होती। आता सीबीआयची दिल्लीची एक टीम मुंबईत आलेली आहे। मुंबईची टीम असिस्ट करत आहे आणि काही ठिकाणावर सर्चेस केले जात आहेत। असं म्हटलं जातं की सीबीआयने 2,000 कोटींचा एक फ्रॉडचा गुन्हा दाखल केला होता। त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आरकॉम आणि अनिल अंबानी संबंधित काही ठिकाण आहे जिथे सर्चेस सुरू आहे। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।